हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। रमी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार, दोषी आढळल्यास राजीनामा देईन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषदेत घोषणा। रमी खेळता येत नाही, झालेले आरोप बिनबुडाचे, ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, माणिकराव कोकाटेंचा इशारा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त, तर काही नेत्यांकडून सरकारवर प्रश्नही उपस्थित। न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं, जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा, प्रस्ताव स्वीकारल्यानं सरकारची नाराजी ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळात कुजबूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस, देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत तर अजित पवार पुण्यातील फार्म हाऊसवर असतील। हैदराबादच्या सलारजंग कुटुंबाकडून मिळालेल्या जमिनी प्रकरणी खासदार भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकरची नोटीस, जावेद शेखला असलेली नोटीस एबीपी माझाच्या हाती। 2006 सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता, 3 जण कारागृहाबाहेर, नागपूर जेलमधून दोघांची तर नाशिक जेलमधून एकाची सुटका, उरलेले आरोपी आज जेलमधून बाहेर येणार। सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पुढचे 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी, मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना। विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार, नदी ओढे दुथडी भरून, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीमध्ये पूरस्थिती, अनेक मार्ग बंद। नालासोपाऱ्यात बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या, मृतदेह घरातच पुरून टाईल्स बसवल्या, पत्नीच्या मोबाईलमधील संशयास्पद मेसेजमुळे हत्येचा उलगडा, पत्नीला बेड्या तर प्रियकर फरार। बुलेटिनमध्ये